नमस्कार, मी तेजल राजेश खिल्लारे. लोकज्योती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, माता भीमाई यांच्या प्रतिमेला त्रिवारा अभिवादन करतो. या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांची संपूर्ण माहिती आपल्या समोर सादर करतो आहे. त्यामुळं कर्मवीर भाऊराव पाटील तर यांचा आपण परिचय किंवा व्यक्तिमत्व आणि त्यांना भेटलेले 3 व्यक्ती आणि रयत शिक्षण संस्था यांचं बोधवाक्य आणि कर्मवीर भारत शिक्षणविषयक विचार या संदर्भात मी आपणासमोर माहिती सादर करत आहे. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात जर बोलायचं झालं, भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज, तालुका हातकलंगे, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झालेला होता. तर ते जैन समाजामध्ये जन्म झाल्यामुळं त्यांचे वडील तर एक ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून म्हणून कार्यरत होते आणि कारकून कार्यरत असल्यामुळे त्यांचा ग्रामीण भागातील लोकांचा संबंध येत होता. आणि भाऊराव पाटीलसुद्धा लहान वयातच असताना ते आपल्या वडिलाबरोबर जात असताना ग्रामीण भागातील लोकांशी त्यांचा संपर्क येत होता. कारण ग्रामीण भागामध्ये जे राहणारे लोक आहे तर त्या लोकांचे गरिबी किंवा ते हाल अपेष्टा हे त्यांना जाणवत होते, ते प्रत्यक्ष पाहत होते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचे एक कणव निर्माण होत होते. कारण हे शोषित, पीडित, वंचित या घटकाचा अशा प्रकारचा हाल त्यांना बघवत नव्हते. आणि त्यांनी तर एक प्रकारचं आपण सुद्धा तर या समाजासाठी काहीतरी योगदान द्यावं त्या दृष्टिकोनातून त्याने तर कार्य करण्याला सुरुवात केलेली होती. तर सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना पाणीसुद्धा भरता येत नव्हतं. हे सर्व त्यांना पटत नव्हतं. रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी आपण काहीतरी चांगल्या प्रकारचं कार्य करावं अशा प्रकारची प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. पुढे त्यांनी प्राथमिक शिक्षण विटे किंवा दहिवडी या ठिकाणी घेतलं आणि ते शिक्षण घेत असताना त्यांनी इंग्रजी शिक्षणसुद्धा कोल्हापूर या भागामध्ये घेतलेलं होतं. त्यांनी इसवी सन 1902 ते 1907 तर प्राथमिक शिक्षण, त्यानंतर पुढं हायस्कूलचं कोल्हापूरच्या राजाराम शाहू शाळेमध्ये त्यांनी आपलं शिक्षणाला सुरुवात केली. परंतु ज्या दिवशी ते प्रथमतः तर शाळेत दाखल झाले त्यावेळेस त्यांना त्यांचे जे विद्यार्थी त्या ठिकाणचे होते ते त्यांना हसत होते. कारण त्यांचा राहणीमान गावठी अशा प्रकारचं असल्यामुळं किंवा त्यांची भाषा किंवा त्यांचा पोशाख वेगळा असल्यामुळं त्यांना लाज वाटायची. पहिला दिवस त्याने शाळेमध्ये गेले, परंतु त्यांना शाळेमध्ये एवढा रस नव्हता कारण शिक्षण घ्यायचं त्यांना. परंतु त्यांना तर कुस्ती, त्यानंतर बाहेर कुस्ती, मल्लखांब आणि पोहणे तर या क्रीडा प्रकारामध्ये फार मोठ्या प्रकारचा रस होता आणि त्यामध्ये आपलं करिअर त्यांनी केलेलं होतं. असे करत असताना ते 7वीपर्यंत जुनी 6वी असं झालेलं होतं. आता जे इयत्ता 10वी अशा प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलं. आणि हे करीत असताना इयत्ता 10वी नापास असतानासुद्धा त्याने शिक्षणामध्ये वाहून घेतलं. आणि वाहून घेऊन आपण समाजासाठी किंवा ग्रामीण भागातील लोकांसाठी काहीतरी करावे अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारची प्रवृत्ती निर्माण झाली. आणि त्यामुळं त्यांनी शिक्षण संस्थेच्या रूपाने एक प्रकारचं रोपटं लावलं आणि त्या रोपट्यामध्ये हजारो शाळा किंवा महाविद्यालय स्थापन केल्या. या वटवृक्षाचं रूपांतर विरोधाभास तर अशा प्रकारचं झालं. त्यांनी मोठ्या प्रकारचं प्रगती शिक्षणामध्ये केलेले. हे करीत असताना त्याने ग्रामीण भागातील लोकांनी कर्मवीर अशा प्रकारची पदवी दिलेली होती आणि भारत सरकारने त्यांना पद्मभूषण अशा प्रकारचं पदवी दिली आणि पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट ही प्रकारची पदवी दिलेली होती. त्यामुळं दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांचं व्यक्ती वैशिष्ट्य भाऊराव कर्मवीर भाऊराव पाटील यांचं तर राहणीमान अतिशय साध्या प्रकारचं होतं. 1910 त्यांनी भाऊरावांनी खादीचे व्रत स्वीकारलं आणि शेवटपर्यंत त्यांनी खादीचे कपडे परिधान केलेले होते. आणि त्याचा जर विचार करायचा झाला
तर भाऊराव साहेब हे कर्मवीर भाऊराव हे त्यांची भव्य देहदृष्टी होती. छातीवर पांढऱ्या प्रकारची शुभ्र दाढी असते, हातात काठी आणि खांद्यावर घोंगडी आणि पहाडी आवाज आणि अमोघ वक्तृत्व यामुळे ते प्रसिद्ध होते. ह्या अशा प्रकारचं व्हायचं. आणि त्यांना हे सर्व करीत असताना 3 महान व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या होत्या. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज होते, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले होते आणि महात्मा गांधी. अशा महान विभूती काल्यामुळे आणि त्यांनी जे समाजामध्ये किंवा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे कार्य केलेलं होतं त्या कार्याचा प्रभाव त्यांच्यावरती पडला. आणि आपण सुद्धा अशा प्रकारचं लोकांना समाजामध्ये जाऊन चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं, त्यांची प्रगती करावी. जे दलित शोषित पीडित आहेत, जे रंजले गांजले आहेत, यांच्या प्रकारची सेवा करावी, त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रकारचा शिक्षण संस्था स्थापन केलेल्या होत्या. तर शिक्षणाची वानवा हेच समाजाच्या अधोगतीचे प्रमुख कारण आहे हे त्यांनी ओळखलं आणि समाजामध्ये लोकांना शिक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची त्यांनी धारणा निर्माण केली. आणि इसवी सन 1909 मध्ये काही लोकांच्या मदतीने यामध्ये मदवान मास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर तर यासारखी थोर मंडळी त्यांनी हाताशी घेतली आणि वाळवे तालुक्यातील दुधगाव येथे दुधगाव विद्यार्थी आश्रम किंवा दुधगाव शिक्षण संस्था मंडळ तर हे छोटी संस्था त्यांनी स्थापन केली. तर येथूनच त्यांच्या कार्याचा सुरुवात झालेली होती. त्यानंतर स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये ग्रामीण भागामध्ये तर 320 अशा प्रकारची हायस्कूल काढलेली होती आणि जवळजवळ 29 महाविद्यालय आणि 572 हे प्राथमिक शाळा आणि वसतिगृह स्थापन केलेले होते. अशा प्रकारचं अफाट कार्य तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेलं होतं. आणि त्यांच्या या संस्थेमध्ये किंवा या मंडळामध्ये किंवा ग्रामीण भागामधील तर मराठा, महार, मांग, मुसलमान अशा अनेक जाती धर्माचे अनेक पंथाचे विद्यार्थी तर शिक्षण घेत होते आणि या शिक्षणामधून चांगल्या प्रकारची प्रेरणा ते घेत होते. त्यांनी सुद्धा तर हे कार्य करत असताना देव ऊन पाहिलेलं नाही, थंडी पाहिलेलं नाही आणि ग्रामीण भागामध्ये लोकांना जाऊन तर अशा प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे. काहीमध्ये पुण्यामध्ये तर काही शिक्षणासाठी मुलासाठी भाऊराव पाटील यांनी स्वतः तर त्या जेवणासाठी लागणारे साहित्य किंवा मेससाठी लागणारे साहित्य स्वतः या डोक्यावरती वाहन घेऊन किंवा आणवानी पायी चालत जाऊन तर त्याने तर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सहकार्य केलेले आहे. त्यांना अन्न आणि त्यांचे राहणीमान या संदर्भामध्ये योगदान दिलेलं आहे. तर अशा प्रकारचं कार्य करीत असताना त्यांनी जातपात अशा प्रकारचं कोणतेही काही बघितलेलं नाही. आणि अशा प्रकारचं सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची जे काही होतकरू विद्यार्थी आहेत तर त्या होतकरूला ह्या वसतिगृहामध्ये नेऊन तर त्यांनी अशा प्रकारचं शैक्षणिक योगदान दिलेलं आहे. एकदा इस्लामपूरमध्ये एक अस्पृश्य विद्यार्थी शाळेत वर्गाच्या बाहेर शिकत होता. त्यांनी पाहिल्यानंतर ते तिथे आले आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं, त्या विद्यार्थ्याची अवस्था पाहून त्यांना कोल्हापूर या ठिकाणी मेस क्लार्क हॉस्टेलमध्ये त्यांनी दाखल केलं आणि त्याचं शिक्षण चालल्यानंतर हाच विद्यार्थी आज ज्ञानदेव घोलप म्हणून ओळखला जातो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले मूकनायक तर या मूकनायक पत्राचा तो संपादक झालेला होता आणि पुढे मुंबईमध्ये कायदे मंडळाचा तो सभासद झालेला. आता त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केलेली होती. सातारा जिल्ह्यामधील कराड गावामध्ये काले या ठिकाणी 5 ऑक्टोबर 1919 मध्ये सत्यशोधक परिषदे अधिवेशन भरले होते. आणि हे सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांचं अधिवेशन असताना त्यांनी आपल्याला बोलण्याचा संधी मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी शिक्षणासाठी किंवा शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी अशा सूचना भाऊरावांनी केल्या होत्या. आणि त्या परिषदेमध्ये त्यांनी तर त्या जाहीर केल्यानंतर ते मान्य झालं. त्यामध्ये दलित बहुजन समाजातील मुलांना शिक्षण दिले पाहिजे असा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला होता. शेतकरी म्हणजे रयतेला शिक्षण देण्यासाठी संस्था काढली म्हणून रयत शिक्षण संस्था हे नाव देण्याचे सर्वानुमते ठरलं.
आज रयत शिक्षण संस्था तर सातारा हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, तर त्या रयत शिक्षण संस्थेने भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये काम केले किंवा आशिया खंडामध्ये सुद्धा तर अशा प्रकारचं योगदान या संस्थेने दिलेलं आहे. तर इसवी सन 1947मध्ये सातारा येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तर यांच्या नावाने तर उच्च शिक्षण देणारे मुंबई प्रांतातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय त्यांनी सुरू केलेले. त्यानंतर 1954मध्ये संत गाडगे बाबा यांच्या नावाने कराड येथे दुसरे महाविद्यालय सुरू केले. त्यानंतर इसवी सन 1955मध्ये मौलाना आझाद यांच्या नावाने सातारा येथे सेकंडरी टीचर्सना प्रशिक्षण देण्यासाठी BEd कॉलेजची स्थापना केली. म्हणजे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन या कॉलेजची स्थापना करून त्या ठिकाणी BEd म्हणजे प्रशिक्षित म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे जे शिक्षक आहेत तर अशा प्रकारचं BEd म्हणजे उच्च दर्जाचे शिक्षण मिळावं किंवा चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून त्यांनी BEd कॉलेजची स्थापना केली. त्यानंतर त्यांचं हे कार्य असं प्रभाव झालं, भारतामध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 14 जिल्ह्यामध्ये त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे. यामध्ये सांगली आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, पुणे, ठाणे, रायगड, मुंबई, अहमदनगर, नाशिक आणि बीड तर इत्यादी जिल्ह्यामध्ये त्यांनी आपल्या या रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष लावलेला आहे. त्यांचा यशवंतराव चव्हाण तर यांच्या वडिलांच्या नावाने विटा जिल्हा सांगली या ठिकाणी बळवंतराव महाविद्यालय याची स्थापना केलेली आहे. तर रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य काय आहे? स्वावलंबी शिक्षण हेच रयत शिक्षणचं ब्रीदवाक्य. हे रयत शिक्षण संस्थेचे बोधवाक्य असणारं पहाटे ते 4:30 ते जवळजवळ रात्री 10:30 वाजेपर्यंत तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं योगदान द्या. मग पहाटे 4:30 वाजता उठून तर काही स्वतःची साफसफाई करणे किंवा व्यायाम करणे किंवा कसरती करणे किंवा इत्यादी का आणि दिवसभर कमवा आणि शिका अशा पद्धतीने त्यांनी हे केले. श्रम केल्याशिवाय आपणाला कोणत्याही प्रकारचं खाण्याचा अधिकार नाही या गोष्टीचं योगदान त्यांनी दिलेलं होतं. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये तर अशा प्रकारचं कलागुणाचं किंवा शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन तर अशा प्रकारचे विद्यार्थी त्यांनी आपल्या वसतिगृहामधून तयार केलेले होते. शैक्षणिक तत्त्वज्ञान हे त्यांनी शाळा, महाविद्यालय, वसतिगृह तर यात केलेल्या प्रयोगातून निर्माण झालेले आहे. त्यांचे तत्त्वज्ञान हे मानवतावादावर आधारलेले आहे. वसतिगृहात शाळा हा त्यांच्या शैक्षणिक कार्याचा कणा होता. जातीभेद नष्ट करणे, संस्काराची देवाणघेवाण करणे, समाजात एकजिन्सीपणा निर्माण करणे, श्रमाची प्रतिष्ठा वाढविणे, राष्ट्रीय कृती जोपासणे यासाठी वसतिगृहामध्ये साधन नाही असे ते म्हणत असत. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण तर यांचे विचार काय होते? शिक्षण साध्य नसून एक साधन आहे आणि शिक्षणातून नव चैतन्य, नव संस्कृती, नव मानव आणि नव समाज निर्मिती होऊ शकतो असं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगितलेलं होतं. शिक्षण हे माणसाच्या जीवनाचा पाय आहे. मानव जातीच्या उत्कर्षाचे एक प्रभावी साधन आहे. मानवाच्या अवनतीचे कारण हे शिक्षणाच्या अभावात आहे. प्रभावी शिक्षण हे बलशाही राष्ट्र निर्माण करू शकते. शिक्षण घ्या, शहाणे व्हा, पालकांचे दारिद्र्य आड येऊ देऊ नका, घाम गाळून शिका, समाजाच्या उपयोगासाठी शिका असं त्यांनी सांगितलेले. शिक्षक हा खेड्याचा आदर्श ग्रामसेवक असला पाहिजे व प्रभावी ग्राम नायक बनला पाहिजे असं त्यांनी त्यामध्ये सांगितलेले. शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ साधन आहे. शिक्षणामुळे माणूस बहुश्रुत होतो. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदवाक्य आहे. श्रम हीच आमची पूजा आहे. श्रमाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण हेच आमचे घोषवाक्य. समाजाच्या खालच्या थरापर्यंत शिक्षणाचा प्रसार करणे हे आमचे जीवित ध्येय आहे असे त्यांनी त्यामध्ये सांगितलेले आहे. शिक्षण संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी जबाबदार, सुसंस्कृत आणि चारित्र्यवान बनला पाहिजे असे त्यांनी सांगितलेले. कोणाचेही मिंदेपणा न स्वीकारता किंवा कोणाची लाचारी न पत्करता मनगटाच्या जोरावर काम करायचं आणि स्वावलंबनातून शिक्षण घ्यायचं. शिवाय अर्न व्हाईल यू लर्न या तत्वाचा विद्यार्थ्याने अवलंब करावा असं तर या त्यांनी सांगितलेलं आहे. बहुजन समाजामध्ये बहुसंख्येने असलेले शेतकरी, कामगार यांना ज्ञानाची संजीवनी दिल्याशिवाय खरा सुरा समाजवाद देशात येणार नाही. जसा शिक्षक तसा विद्यार्थी. म्हणजे जसं शिक्षक
आहे त्याप्रमाणे विद्यार्थी सुद्धा असतात. शिक्षकांनी आपलं टापटीपणा, आपलं चांगलं योगदान दिलं तर विद्यार्थी सुद्धा त्याचं अनुकरण करतात, असं भाऊराव पाटील यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं शिक्षक हा केंद्रबिंदू मानून, तर शिक्षकाच्या या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे किंवा चालण्यामुळे विद्यार्थी सुद्धा तशाच प्रकारचं अनुकरण करतात. चांगले शिक्षक जर असतील, त्यांनी जे सांगितलेलं तेच सर्व सत्य म्हणून, तर विद्यार्थी सुद्धा त्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे शिक्षकांनी सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगले विचार दिले पाहिजे, अशा प्रकारचं तर त्यांनी यामधून सांगितलेले. भारत सरकारने 26 जानेवारी 1959 मध्ये तर त्यांना पद्मभूषण ही पदवी दिलेली होती. परंतु भाऊरावांनी यांनी तर तेव्हा म्हटलेलं होतं की मला जनता जनार्दनाने दिलेली कर्मवीर पदवी त्यावरून श्रेष्ठ आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल काही मान्यवर होते, तर त्यांचे विचार त्यांनी स्पष्ट केलेले आहे. 9 मे 1959 रोजी भाऊराव पाटील यांचे निधन झाले. भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये कमवा व शिका योजना सुरू करून श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. स्वावलंबी शिक्षण योजना हा प्रयोग देशात पहिलाच असावा. त्यांच्याबद्दल भारतातील काही थोर व्यक्तींनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे, नाग गोरे, हरा महाजन इत्यादी विभूतींनी तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी, त्यांच्या शिक्षण कार्याविषयी तर आपलं मत व्यक्त केलेले. त्यामध्ये पंडित जवाहरलाल यांनी काय म्हटलेलं आहे, कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक जगतात फार मोठी क्रांती केली आहे. श्रमातून शिक्षण प्राप्त करण्याचा महान मूलमंत्र त्यांनी जनतेला दिलेला आहे व मानवी समतेचा दिव्य आदर्श तर त्यांनी समाजासमोर ठेवलेला आहे, असं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेलं होतं. त्यानंतर दुसरे आहेत यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या शिक्षणाविषयी सांगितलेलं आहे, लोक शिक्षणाचा नवा पायंडा पाहून बहुजन समाजात शिक्षणाचे सांस्कृतिक क्रांती घडवून आणणे हे त्यांचे ध्येय होते. सामर्थ्यवान व गुणवत्तेने युक्त अशी माणसे तयार करण्यासाठी तळमळीचे प्रयत्न करणे हे त्यांच्या कार्यातून सिद्ध झालेले आहे. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील भाऊरावांनी बहुजन समाजाची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. जातीभेद तोडून टाकण्यासाठी शिक्षण केले. समाजावर ज्ञानामृताचा त्यांनी वर्षाव केलेला आहे. त्यानंतर आचार्य अत्रे यांनी म्हटलेले, श्रम, स्वावलंबन व समता या 3 तत्वावर भाऊरावांचे जनता शिक्षणाचे कार्य आधारलेले होते. त्यानंतर नागोगोरे यांनी म्हटलेले, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले विश्वमित्र होते. शून्यातून ब्रह्मांड निर्माण करण्याची करामत भाऊरावांनी करून दाखवलेली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेत अनंत उपकार केलेले आहेत. त्यानंतर हरा महाजन यांनी भाऊराव पाटील हे महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन होते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचं महान कार्य कर्मवीर भाऊराव पाटील तर यांनी आपल्या हयातीत असताना केलेले. समाजामध्ये राहत असताना शिक्षण हा पायाभूत मानलेला आहे आणि त्याने कमवा आणि शिका तर याचं अवलंबन करून किंवा श्रमातून शिक्षण होऊ शकतं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं ग्रामीण भागातील किंवा जे शोषित पीडित लाचार दलित जे ग्रासलेले जे वर्ग आहेत त्या वर्गांना तर यामधून चांगल्या प्रकारचं योगदान मिळालेलं आहे आणि या पद्धतीमधूनच त्यांनी तर अशा प्रकारचं कार्याचं महत्त्व तर समाजामध्ये पटवून दिलेलं आहे. आज शिक्षणाचं सार्वत्रिकरण होऊ लागलेलं आहे. तर हे असं व्हायला नाही पाहिजे, कारण पूर्वीच्या महात्म्याने जे शिक्षणाचं योगदान दिलेलं आहे त्यांनी शिक्षणासाठी वाहून घेतलेलं होतं. असे कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, असे अनेक महात्मे, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले तर अशा प्रकारची महान विभूती होऊन गेलेले आहे आणि शिक्षण हे महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. परंतु आताचे जे शिक्षण संस्था आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठाचं कार्य आहे आणि यांच्या या कार्यामुळं आज समाजामध्ये तर आमच्यासारखे जे शिक्षक आहेत
किंवा शिक्षक झालेलो होतो. आणि आज त्यांच्या या मी सुद्धा इयत्ता 11वी आणि 12वीमध्ये तर पंढरपूर कॉलेज पंढरपूर हे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील तर या विद्यालयामध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे. आणि कमवा आणि शिका तर या पद्धतीचा माझ्यावर सुद्धा तशा प्रकारचा तर एक प्रभाव पडलेला होता. मी सुद्धा काही जे ठिकाणी काम मिळेल त्या ठिकाणी अशा प्रकारचं कार्य काम केलेलं आहे आणि शिक्षण घेतलेलं आहे. मी FYSY पुण्याला आलो, छत्रपती शाहू कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेतलं. त्या ठिकाणी सुद्धा मी फुलाचा धंदा करून तर अशा प्रकारचं शिक्षण घेतलं. आणि त्या शिक्षणामधून तर त्यांच्या भाऊराव पाटील यांच्या कार्यामधून तर मला तशा प्रकारचं मी सुद्धा आपण बनू शकतो आणि तळागाळातून मी सुद्धा माझी प्रगती करू शकतो. तर अशा प्रकारचं तर मला त्यामधून शिकता आलेलं आहे. आणि त्यामुळं मी माझं योगदान दिलेलं आहे. मी सुद्धा शिक्षक होतो, आता सध्या रिटायर झालेलो आहे. आणि मी सुद्धा माझे विद्यार्थी फार चांगल्या प्रकारचं कार्य करीत आहेत. आणि असं मी आभार मानतो. धन्यवाद. लोकज्योती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा, लाईक करा व अशीच नवनवीन माहिती मिळवा. नमस्कार.